वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 14वा असणारा अध्याय आपण पूर्ण केला. गुणत्रय विभाग योगो नाम. अशा प्रकारे तिन्ही गुण जे आहे या तिन्ही गुणांना अतीत करून जो आहे, जो गुणातीत आहे, हा गुणातीत काय करतो, तो शेवटी ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मप्राप्तीचा जो आनंद आहे, या ब्रह्मप्राप्तीचा आनंद त्या ठिकाणी तो कोण, गुणातीत आहे, हा गुणातीत त्या ठिकाणी घेतो. म्हणजे अशा प्रकारे जो स्थितप्रज्ञ आहे, ब्रह्मविद आहे, गुणातीत आहे, हे सर्वच्या सर्व जे आहे हे काय, त्या असणाऱ्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचा असणारा अनुभव त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतात. अशा प्रकारे या ठिकाणी 14व्या अध्यायाचा शेवट करून या ठिकाणी आज महत्त्वाचा असणारा ऊर्ध्व संसार वृक्षाचं असणारं वर्णन ज्या अध्यायाच्या माध्यमातून केलं, असा महत्त्वाचा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योगो नाम असणारा 15वा अध्याय जो आहे की संसार रूपी जो वृक्ष आहे, हा वृक्ष कसा आहे आणि काय केलं पाहिजे. हा संसार वृक्ष जो वृक्ष आहे तर काय केलं, छेदन केलं पाहिजे. ते कशा प्रकारे केलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्याचं असणारं त्या ठिकाणी असणारं ते परब्रह्मतत्व जे आहे, परब्रह्मतत्वाला कशा प्रकारे प्राप्त केलं पाहिजे संसारातून, हे सांगण्यासाठी या ठिकाणी हा असणारा 15वा अध्याय या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्या असणारा उपोद्घात या ठिकाणी थोडक्यात करतात की या ठिकाणी काय सांगितलंय की काय, तर जीव हा परमात्म्याचा अंश आहे, ममैवांशो जीवलोके, याच ठिकाणी सांगितलं. 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, भगवंत म्हणतात ममैवांशो जीवलोके, तू जो आहेस तू कोण आहे, तू माझाच अंश आहेस. आता गीतेच्या माध्यमातून आता जवळजवळ 14 अध्यायाच्या माध्यमातून काय आपल्याला सांगितलं, तर 14 अध्यायाच्या माध्यमातून भगवंतांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला. न जायते म्रियते अशोचानन्वशोचस्त्वं वगैरे या सगळ्यांच्या नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः, हे सगळे जे काही श्लोक आहे या सर्व श्लोकांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की हे या ठिकाणी हे असणारं काय, ज्याला आपण जीवतत्व असं म्हणतो, हा वास्तविक जीवतत्व आहे. हे काय आहे, हा परमात्म्याचाच अंश आहे. आणि तेच पुढे जाऊन आता 15व्या अध्यायाच्या माध्यमातून सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मग आपण जर परमात्म्याचे अंश आहोत तर मग म्हणून याचा एकमात्र संबंध आपल्या अंशी परमात्म्याशी आहे. म्हणून या जीवाचा म्हणतायत या ठिकाणी की या जीवाचा एकमात्र संबंध आपला अंशी, ज्याचा आपण अंश आहोत, ममैवांश म्हणता येतो. तू माझा अंश आहेस. मग अंश आणि अंशीचा संबंध असतो. अग्नीचा जो अंश आहे त्या ठिकाणी असणारा छोटंसं अधिस्फुल्लिंग, त्याचा अग्नीशीच संबंध असतो. वायूशी नाही, इतर कुठल्याही तत्वाशी जात नाही तो मिक्स व्हायला. जसं पाणी जे आहे, पाणी पाण्याशीच मिक्स होतं, दुसऱ्यामध्ये जात नाही. तेल तेलामध्येच मिक्स होतं, पाण्यावर टाकलं तर तरंगतं. म्हणजे जो ज्याचा अंश आहे तो त्याच्यामध्येच जातो. तसा या ठिकाणी असणारा, या ठिकाणी हा जीव जो अंश आहे हा काय, हा माझाच अंश आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचा एकमात्र संबंध, जसा त्या पाण्याचा एकमात्र संबंध पाण्याशीच आहे, दुसऱ्यामध्ये ते मिक्सिंगच होणार नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या असणारा जो जीवात्मा आहे, हे सगळं तो सुख दुःख या संसाराच्या नादी लागून अनुभवत आहे, त्याचा एकमात्र संबंध कोणाशी आहे, त्याचा एकमात्र संबंध जो अंशी आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी त्याचा संबंध आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त कोणाशी संबंध नाही. मेरे तो गिरीधर गोपाल म्हणते त्या ठिकाणी मिळते, काय दुसरं कोणी नाही. संतांचे असणारा संबंध आहे हा फक्त भगवंताशीच संबंध जोडलाय, भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य कोणी नाही. महाराष्ट्र म्हणतात आता न फिरे माघारी म्हणतात की परमेश्वरा तुझ्या या रस्त्यावर आता आम्ही निघालो होत ना, आतल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आता माघारी आम्हाला फिरायचं नाही, आता न फिरे माघारी. आणि म्हणजे अशा प्रकारे याचा एकमात्र हा जीवात्मा आहे, हा त्याचा अंश असल्यामुळे याचा
असणारा एकमात्र संबंध कोणाशी आहे? परमात्म्याशीच आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य कशाशीच याचा संबंध नाही. आणि जर मानला असेल तर तो मिथ्या स्वरूपाचा आहे, वास्तविक नाही. मानलेली नाती आहेत ती, वास्तविक नाही आपण म्हणतो. तसं या ठिकाणी या जीवात्म्याचा संबंध फक्त आणि फक्त परमात्म्याशीच आहे. परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाशीही कितीही काही म्हणा, हा माझा, तो माझा, अमुक माझा, तमुक माझा, हे सगळं जरी आपण म्हणत असलो तरी वास्तविक त्यांचा आपला संबंध काय? देहाच्या अनुषंगाने संबंध आहे. देहाचं अस्तित्व आजपासून 40-50 वर्षापूर्वी आणि याच्यानंतरचं 40-50 वर्षापूर्वी, एवढ्याच मधल्या काळामध्ये या देहाचं अस्तित्व आहे. तेवढाला मानून आपण संबंध त्या ठिकाणी कल्पित करू शकत नाही. आणि म्हणून वास्तविक संबंध कशाशी? मग वास्तविक संबंध परमात्म्याशीच आहे. तेच या ठिकाणी सांगितलं. म्हणून त्याचा एकमात्र संबंध आपल्या अंशी परमात्म्याशीच आहे. परंतु अज्ञानाने, परंतु काय झालं? अज्ञानाने काय झालं? हा आपला संबंध प्रकृतीचे कार्य शरीर, परंतु याने काय केलं? अज्ञानामुळे, मूळ अज्ञान त्या ठिकाणी जे आहे, या मूल अज्ञानामुळे याने काय केलं? तर याने या मूळ अज्ञानामुळे आपला जो संबंध आहे, हा संबंध कुणाशी केला? प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्रकृतीचं कार्य आहे हे जे काय आहे, या संसार वृक्ष जो आहे या ठिकाणी आता आपण जो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, ऊर्ध्वमूल अधशाखा, हा खाली वाढणार आहे, त्याचं मूल वरती आहे, अशा असणारा हा संसार वृक्ष. मग या संसार वृक्षामध्ये काय? मुख्य प्रकृतीपासून ज्याची निर्मिती झालेली, त्याच्या असणाऱ्या या सगळ्या फांद्या, शाखा, हे सगळ्याचं आता वर्णन येईल. परंतु हा काय झाला? अज्ञानामुळे हा संसार वृक्ष काय झाला? पल्लवित झालेला आहे. मग तो काय म्हणतो? हे माझं, ते माझं, अमुक माझं. हे सगळं कशामुळे? ते सर्वच्या सर्व अज्ञानामुळे. तेच या ठिकाणी सांगितलं. परंतु अज्ञानेने हा आपला संबंध प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींशी मानतो. अज्ञानामुळे, मूळ अज्ञान, निर्वाच्य अज्ञान, अविद्या, हे सगळं याचं कारण आहे. संसाराला मूलभूत कारण हेच आहे. आणि तेच या ठिकाणी सांगितलं. प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, या सगळ्यांशी जो आपण आपला संबंध बांधलेला आहे, हा सर्वांशी असणारा आपला संबंध कशामुळे आहे? तर या सर्वांशी असणारा आपला संबंध केवळ अज्ञानामुळे, अविद्या, अज्ञान यामुळे आपण हा सगळा संबंध बांधलेला आहे. आणि त्यानंतर ज्याच्याशी त्याचा संबंध वास्तविक कधी नव्हता, नाही आणि होणार सुद्धा नाही. अतिशय स्पष्ट सांगितलं की हा जो संसार आहे, या संसाराशी आपला संबंध कधी, काय म्हणतात, ज्याच्याशी त्याचा संबंध वास्तविक कधीच नव्हता. या संसाराशी आपला संबंध कधीच नाही, कधीच नव्हता, त्यानंतर कधीच नव्हता, आत्ता पण नाहीच आहे आणि भविष्यामध्ये होणार नाही आणि होऊ शकत नाही. वास्तविकता हीच आहे की या संसाराशी आपला संबंध कधीच नव्हता, आत्ता नाही, होणार नाही आणि होऊ सुद्धा शकत नाही. असं असताना सुद्धा परमात्म्याशी असलेला आपला वास्तविक संबंधाला विसरून आपण काय करतोय? वास्तविक पाहता त्याच्याशी आपला संबंध नसताना सुद्धा त्याच्याशी संबंध मानून परमात्म्याशी असलेला आपल्या वास्तविक संबंधाला विसरून आपण वास्तविक आपला संबंध कोणाशी? आपला संबंध वास्तविक परमेश्वराशी आहे. त्याचे आपण अंश आहोत. आपण म्हणतो आम्ही त्यांचे वंशज, आम्ही ह्यांचे वंशज, त्यांचे वंशज, त्याचा असणारा संबंध आहे आमचा. जसं वंशज तसे आम्ही अंश कोणाचे आहोत? तर आमचा वास्तविक संबंध या वंशापेक्षाही अंशाने आम्ही परमेश्वराचे आहोत. हा परमेश्वराशी असणारा आमचा संबंध आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे परमात्म्याशी असलेला आपल्या वास्तविक संबंधाला आता काय करतो आपण? विसरून शरीरादी विजातीय पदार्थांना, आणि मग काय करतो? शरीरादी हे जे विजातीय पदार्थ आहे, न राहणारे आहेत, त्यांना काय? विजातीय पदार्थांना मी, माझे, माझ्यासाठी, अलग हा मी
माझे आणि माझ्यासाठी हाच संसार. संसारामध्ये दुसरं काही का मामका पांडवाश्चैव एवढ्या शब्दामधूनच गीतेची निर्मिती आहे. अलगला मी आणि माझं ज्यावेळेस आरंभ झाला त्याच वेळेस युद्धाला आरंभ. त्या ठिकाणी काय वास्तविक ते त्यांचंच आहे. स्वतःच्याच भावाची असणारी मुलं तरी सुद्धा त्या स्वतःच्या भावांच्या मुलांना त्या ठिकाणी काय म्हणतोय धृतराष्ट्र म्हणून धृतः राष्ट्राय धृतः येणं अत्यंत दृढपणे आपलं आहे, माझं आहे, अशा प्रकारे त्यांनी काय केलं त्याला पकडून ठेवलेलं आहे. आणि मग माझा असताना माझ्या भावांच्या मुलांना तरी मी का द्यावं ही असणारी मनामधली वृत्ती, मी माझे माझ्यासाठी ही वृत्ती त्या ठिकाणी धृतराष्ट्राची ज्यावेळेस निर्माण झाली, ज्या ठिकाणी मी माझा आणि माझ्यासाठी ही जी असणारी जी वृत्ती आहे, मी माझा आणि माझ्यासाठी असणारी वृत्ती ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी त्या सर्व ठिकाणी संसार आणि युद्धजन्य परिस्थिती तेव्हाच निर्माण होते. मी आणि माझं मामका पांडवाश्चैव माझे आणि पंडूचे बस सगळे वास्तविक कोण आहे कुरुवंशीयच आहे. तरी सुद्धा माझे आणि पंडूचे ज्यावेळेस निर्माण झालं, माझं माझ्या असणाऱ्या बंधूचे बस तेवढं निर्माण झालं आणि त्यातनं युद्धाला प्रसंग निर्माण झाला. म्हणजे मी माझं माझ्यासाठी या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्वच्या सर्व गोष्टी कशाला कारणीभूत आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी संसाराला कारणीभूत आहे. हे साधकांनी नीट अगदी लक्षात ठेवलं पाहिजे. संसारासाठी कारण आहे मान्य हाच व्यभिचारी दोष आहे. आणि हा काय, हा व्यभिचार आहे, वास्तविक नाही. व्यभिचार त्याला म्हणतो जे वास्तविक नाही, तत्वानी जे चालत नाही त्याला म्हणतो आपण तो व्यभिचार करतो. व्यभिचार करतो म्हणजे काय, त्याचा असणारा जो रस्ता आहे तो रस्ता सोडून त्यावेळेस ज्यावेळेस तो दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो त्याच आपण त्याला म्हणतो तो आता व्यभिचार करतो. तू सरळ राहिला नाही, व्यभिचाराने हा धन कमवलेला आहे, व्यभिचाराने हे वस्तू कमवलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे तो व्यभिचार. मी माझे माझ्यासाठी हे मानणं काय आहे, हे वास्तविक मानणं नाही. वास्तविक काय आहे, तो परमेश्वराचा अंश असताना सुद्धा मी संसाराचा आहे, हा संसार माझा आहे, मी माझं माझ्यासाठी, अशा प्रकारे व्यभिचारी दोष आहे. हा व्यभिचारी दोष अनन्य भक्ती योगात मुख्य बाधक आहे. आणि अशा प्रकारे हे मानणंच हा सगळ्या साधनेमध्ये भक्तियोगाच्या अनुषंगाने ही सगळी जी साधना आहे या सर्व साधनेच्या मार्गामध्ये काल सांगितल्याप्रमाणे या सर्व साधनामध्ये ज्या वेळेस मी आणि माझं निर्माण होणार आहे त्यावेळेस त्या साधनेला काय करणार आहे, ते सगळं मी आणि माझं पण या साधनेला बाधक ठरणार आहे. आणि म्हणून सांगितलं त्या ठिकाणी संतांनी काय, मी माझे पण गेले वाया सांगितले. मी आणि माझं पण जोपर्यंत वाया जात नाही, देखता पंढरीच्या राया. त्या परमेश्वराचा एकदा तुम्हाला परमेश्वर तत्वाचा तुम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभव झाला की काय होतं, तर मी माझं पण वाया जात. मी सुद्धा जो आहे या ठिकाणी असणारा हा मी सुद्धा काय त्या ठिकाणी डिलीट होऊन जातो, काही राहत नाही. मग काय होतो, अवघा रंग एक झाला. अनुभव आहे संतांचे असणारे सगळे जे अभंग आहेत हे काय त्यांच्या जीवनामध्ये आलेला आध्यात्मिक क्षेत्रातला अनुभव त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. आणि तोच अनुभव आपल्याला गीतेमध्ये वेदांच्या मंत्रामध्ये म्हणून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये जेवढे काही संत महात्मे सत्पुरुष जे कोणी येतात आत्ताच्या वेळेस सुद्धा जे काही आहे त्या सर्वांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येणारा हजारो वर्षापूर्वी जो अनुभव त्या ठिकाणी ऋषीमुनींना झाला, तोच साधू संतांना झाला, तोच आजच्या सत्पुरुषांना झाला, तोच आजच्या सुद्धा असणाऱ्या यथार्थ जो साधक आहे त्याला सुद्धा तोच अनुभव होतो. म्हणून तिथं सांगितलं मी तू पण गेले वाया सांगितलं. म्हणजेच काय, मी माझं माझ्यासाठी हा जो व्यभिचार जो आहे हा व्यभिचार काय होतो, ज्या वेळेस त्या परमेश्वराची कृपा होते किंवा ज्या वेळेस त्या परमेश्वराचं वास्तविक दर्शन होतं त्यावेळेस काय सगळं काय होतं, एक रूप होऊन जातो. मग काय होतं, अवघा रंग एक झाला. सगळा जो रंग आहे तो एकच होतो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत राहत नाही हे त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून काय, मी आणि माझं पण जे आहे
हे काय सर्व साधनेमध्ये मुख्य बाधक काय? बाधा कशाची आहे? तर बाधा ह्याचीच आहे. ज्या वेळेस आपण मी आणि माझं आरंभ करतो त्यावेळेस आपण आपल्या साधनेला आपण आपल्या हाताने बाधा करून घेतो. का ज्यावेळेस मी आणि माझं आलं तिथे अहम भावना उत्पन्न झाली, आणि जोपर्यंत अहम भावना मनामध्ये आहे तोपर्यंत आत्मानुभूती नाही तरी. आणि म्हणून हे काय झालं, हे भक्ती योगामध्ये बुद्धवा मुख्य काय बाधा आहे, ही बाधा नाहीशी करण्यासाठी. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी बाधा आहे, ही बाधा नाहीशी करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी ती जी बाधा आहे ही नाहीशी करण्यासाठी 15व्या अध्यायाच्या पहिल्या 5 श्लोकामध्ये भगवान काय 15वा जो आता अध्याय चालू होणार आहे, या 15व्या अध्यायाच्या पहिल्या 5 श्लोकामध्ये भगवान संसार वृक्षाचे वर्णन करतात. संसार वृक्ष कसा आहे हे पहिल्या 5 श्लोकांच्या माध्यमातून 15व्या अध्यायातील पहिले जे 5 श्लोक आहे या पहिल्या 5 श्लोकाच्या माध्यमातून भगवंत या ठिकाणी काय हा संसार वृक्ष जो आहे या संसार वृक्षाचं वर्णन करतात. आणि मग वर्णन झाल्यानंतर काय करतात, पुन्हा दृढेन चित्ता तो जो संसार वृक्ष आहे त्या संसार वृक्षाला छेदन करण्याविषयी पुन्हा आज्ञा करतात. की अशा प्रकारचा जो संसार वृक्ष आहे काय केलं पाहिजे साधकाने, मग साधकाने आपल्या जीवनामध्ये हा जो संसार वृक्ष आहे त्या संसार वृक्षाचं छेदन केलं पाहिजे. हे पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आचार्य त्याची असणारी प्रपीठिका, आचार्य काय म्हणतात पहिल्यांदा ते या ठिकाणी आपण पाहू आणि त्यानंतर श्लोकाला आरंभ करू. आचार्य म्हणतात यस्मात् काय मदधीन कर्मिणाम कर्मफलज्ञानिनां च ज्ञानफलम अथा भक्तियोगेन मां ये सेवन्ते ते मत्प्रसादात् ज्ञानप्राप्तिक्रमेण गुणातीता मोक्षं गच्छन्ति किमु वक्तव्यम् आत्मनः तत्त्वतः एव सम्यक् विजानन्तः इति. अतः भगवान अर्जुनेन अपृष्टम् अपि आत्मनः तत्त्वं विविक्षु उवाच ऊर्ध्वमूलम् इत्यादी. की अशा प्रकारे काय कर्म कारण काय, कारण कर्म करणाऱ्याचे कर्मफल जो कर्म करतो, कर्म करणाऱ्याचं काय कर्म करणाऱ्याचे कर्मफल व ज्ञानयोगाचे ज्ञानफल माझ्या अधीन आहे. 2 मार्ग सांगितले. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा आहे. तर जरी सर्व असल्या तरी बाकीच्या सांगितलं यांनी यांच्या अनुषंगाने सगळ्या कर्मामध्ये बाकीच्या जातात. ध्यानयोग भक्तियोग हे बाकीचे सगळे कर्माच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सांगितलं. त्याचं व्याख्यान मागे झालं आता सगळं, ते पुन्हा आता इथं करण्याची गरज नाही. कारण म्हणून हे जे 2 मार्ग सांगितले लोकेस्मिन द्विविधा निष्ठा या अनुषंगाने एक कर्म मार्ग आणि एक ज्ञान मार्ग. मग काय सांगतात कारण कर्म करणाऱ्याचे कर्मफल व ज्ञानयोग्याचे ज्ञानफल माझ्या अधीन आहे. यांची जी फळं आहेत ती कुणाच्या अधीने, ही माझ्याच अधीन आहे. आणि म्हणून जे भक्तियोगाद्वारे माझे भजन करतात ते सुद्धा माझ्या कृपेनेच गुणातीत होतात. आणि म्हणजे अशा प्रकारे भक्तियोग ज्ञानयोग जे भक्तिमार्गाने माझं भजन करतात, नवविधा भक्तीच्या द्वारे परमेश्वराचं सतत अनुसंधान करतात त्यांच्याकरिता, म्हणून जे भक्तियोगाद्वारे माझे भजन करतात ते सुद्धा माझ्या कृपेने गुणातीत होतात. आणि ते सुद्धा अशा प्रकारचे जे भक्त आहेत, हे भक्त काय भक्ताची असणारी प्रमोच्च अवस्था म्हणजे आहे ती काय ते सुद्धा गुणातीतच होतात. होऊन ज्ञानप्राण मग अशा प्रकारे गुणातीत झाल्यानंतर तो जो ज्ञानी भक्त आहे, आता तो ज्ञानी भक्त झाला. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते सांगितलं. आता त्याच्यामध्ये अनेक भक्ती नाही, एक भक्तिर्विशिष्यते, एकच भक्ती परमेश्वरच. आणि अशा प्रकारे काय तो जो ज्ञानी आहे तो क्रमाने काय होता, आता ज्ञानप्राप्ती क्रमाने मोक्ष लाभ करतो. अशा प्रकारचा तो भक्त आहे तो काय तो सुद्धा काय करतो, अशा प्रकारे मोक्ष प्राप्त करतो. तर आत्मतत्वाला यथार्थ जाणणाऱ्यांसाठी काय सांगावे, ज्ञानाचा अशा प्रकारे भक्त जो आहे, भक्त सुद्धा यथार्थ ज्ञानाने मोक्ष तत्व अनुभवत असेल तर काय आत्मतत्वाला जो जाणणारा यथार्थ ज्ञानी आहे, की ज्याने खरोखरच गुरुमुखातून वेदांत शास्त्राचं श्रवण करून पुन्हा त्याची असणारी श्रवण मनन निधिध्यासना या सर्वांच्या द्वारे ते तत्व जे आहे ते काय या ठिकाणी अंतःकरणामध्ये स्थानोनिखन न्यायेनं स्थिर करून घेतलेलं आहे. की काय नाही, बस ब्रह्मच आहे, बाकी काही नाही. एकच परमात्मा आहे, परमात्म्याचे अन्य काही नाही.
अशा प्रकारे स एकहा, तो एकच परमात्मा आहे अशा प्रकारे ज्याने तत्वाला प्राप्त केलं, त्या अशा तर आत्मतत्वाला यथार्थ जाणणाऱ्यांसाठी काय सांगावे. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी ते आत्मतत्व या ठिकाणी अपरोक्ष त्याची अनुभूती झाली, त्यांना साक्षात ते ब्रह्मज्ञान प्राप्तच होतं. त्यांच्यासाठी पुन्हा संशय करण्याची गरज नाही की होईल का नाही, झालंच म्हणून समजा. ते तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अर्जुनाने न विचारता सुद्धा आपले तत्व सांगण्याच्या इच्छेने म्हणतात भगवंत. आणि म्हणजे अशा प्रकारे यद्यपि आता अर्जुनाने काही बोललेलं नाही, त्या ठिकाणी गुणातीत वर्णन झाल्यानंतर तो आपला शांत चिंतन करतोय, परंतु पुन्हा याच गोष्टीचा विस्तार व्हावा, आणखी व्यवस्थित लक्षात यावं या अनुषंगाने म्हणून अर्जुनाने न विचारता सुद्धा, अर्जुन काही बोलला नाही, परंतु या ठिकाणी न विचारता सुद्धा आपले तत्व सांगण्याच्या इच्छेने भगवान म्हणतात. भगवंत या ठिकाणी सांगतात काय, ऊर्ध्वमूलम इत्यादी वचन बोलतात. या जो श्लोक आहे पहिला ऊर्ध्वमूलमदशाखम इत्यादी श्लोकाची या ठिकाणी भगवंत रचना करतात. तत्र तावत वृक्षरूप कल्पनया वैराग्य हेतोः संसार स्वरूपम वर्णयति विरक्तसहि संसारात भगवत तत्वज्ञाने अधिकारो न अन्यस्यैति. या ठिकाणी आचार्य त्यांचा असणारा अभिप्राय, शंकराचार्य जगद्गुरु त्यांचा असणारा जो अभिप्राय अतिशय स्पष्ट या असणाऱ्या वाक्यामधून या ठिकाणी सूचित करण्याचा प्रयत्न करतात, या भाष्यातून सूचित करण्याचा प्रयत्न करतात. तत्र तावत वृक्षरूप कल्पनया वैराग्य हेतोः संसार स्वरूपम वर्णयति विरक्तस्यहि संसारात भगवत तत्वज्ञाने अधिकारः न अन्यस्येति. हे आचार्य असे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतात. येथे पहिल्यांदा वैराग्यासाठी वृक्षाची कल्पना करून या ठिकाणी पहिल्यांदा वैराग्य प्राप्त व्हावं, या वैराग्य प्राप्तीसाठी या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं, वृक्षाची कल्पना केली की अशा प्रकारे हा संसार वृक्ष आहे, त्याला अशी फळं आहेत, त्याला तसं ते आहे. अलग त्या ठिकाणी फलस्तुती ज्याला आपण म्हणतो, काही झालं की त्या ठिकाणी शेवटी फलस्तुती, इदम अथर्वशीषाम शिष्यानदेय इदम अथर्वशीषम शिष्यानदेयम यदि मोहात् दासति स पापेयान भवति वगैरे वगैरे प्रत्येक याच्यामध्ये शेवटी असतं फलश्रुती देतात. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय केलं, फल त्या वृक्षाची, संसार जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं या ठिकाणी वर्णन करून काय करतात, या ठिकाणी पहिल्यांदा वैराग्यासाठी वृक्षाची कल्पना करून संसार स्वरूपाचे वर्णन करतात. पहिल्यांदा सगळं संसार रूपी जो वृक्ष आहे त्या संसार रूपी वृक्षाचं या ठिकाणी पहिल्यांदा वर्णन करतात. आणि त्यानंतर कारण संसारापासून विरक्त झालेल्या साधकास भगवंताचे तत्व जाणण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जो संसार आहे हा मग हा असा संसार आहे, या संसाराचं असं वर्णन आहे, हे सगळं सांगितलं. त्यापासून कारण का, संसारापासून त्याचं कारण असं, या संसारापासून जो विरक्त झालेला साधक आहे की खरोखर सर्व कर्मफल त्याग ज्याने केलेला आहे, अशा प्रकारे ज्याच्यामध्ये उपरमता वैराग्य प्राप्त झालं, विवेक वैराग्य सांगितले, त्या विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती आणि मोक्षत्व ही 4 लक्षणं सांगितली. परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्याच्यासाठी म्हणून हे काय पाहिजे, ही 4 अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्यामध्ये ही 4 पाहिजे. विवेकामागे वैराग्य पाहिजे. वैराग्य नसेल तर काही सगळं करतो मग अध्यात्म करतो असं नाही होत. अध्यात्मच करायचं, परमार्थच पारमार्थिकताच करायचं, पारमार्थिक मार्गावरच चालायचं, हा दृढ भाव झाला पाहिजे. मग ज्यावेळेस परमार्थच परमेश्वरच प्राप्त करायचा असेल, तद्व्यतिरिक्त जे विषय आहे त्या विषयाबद्दल काय मनामध्ये काय जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे, हे नको ते नको, तो इकडे जाणार नाही तिकडे, दिवसभर परमेश्वराचं चिंतन भजन पूजन अध्ययन अध्यापन अशा प्रकारे त्याची असणारी काय असेल मानसिक अवस्था त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून अशा प्रकारे काय, कारण संसारापासून विरक्त झालेला, अशा प्रकारे जो संसारापासून विरक्त झालेला साधक आहे, संसाराचं वर्णन करून हा संसार वृक्ष अशा प्रकारे आहे, याची फळं ही अशी आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे त्या संसार फळाचा त्या विचार केल्यानंतर अरे ही बाधकच आहे. मग त्या संसारापासून तो विरक्त झालेला जो साधक आहे, तो संसारापासून विरक्त झालेल्या साधकास भगवंताचे तत्व जाणण्याचा अधिकार आहे. मग एकदा तो त्यापासून विरक्त झाला की मग त्यालाच म्हणतात त्या ठिकाणी आचार्य, भगवत तत्व जाणण्याचा अधिकार जो आहे सर्वांना नाही, की खरोखर ज्याच्या मनामध्ये विवेक वैराग्य निर्माण झालेला आहे
समाधी षटक संपत्ती ज्यांनी आता निर्माण करून घेतलेले आहे, असे जे आहे साधनामध्ये सांगितलेले जे अधिकार सामग्री ज्यांना प्राप्त झालेली आहे, तेच या ठिकाणी काय आहे, भगवंत तत्व आणण्याचा अधिकार आहे, दुसऱ्यांना नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत तो संसार वृक्ष आहे. तो संसार वृक्ष कशा प्रकारे आहे याचं वर्णन या ठिकाणी भगवंत पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून करतात. श्री भगवान उवाच. काय म्हणतात? ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य वर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अशा प्रकारे जो संसार वृक्ष आहे तर कसा आहे? ऊर्ध्वमूलम, ज्याचं जे मूळ आहे ना, हे मूळ कुठे? सर्वोत्तम ब्रह्म. अलग लक्षात. कोण? या संपूर्ण संसाराचं वास्तविक मूळ काय आहे? ते सर्व वास्तविक मूळ म्हणजे सर्वोत्तम ब्रह्म. ब्रह्मापासूनच यद्यपि मध्ये प्रकृती आहे, परंतु निर्मिती कोणापासून? त्या ब्रह्मापासूनच. तो ब्रह्म काय करतोय? असणारी ही प्रकृती, त्या प्रकृतीच्या अनुषंगाने याची निर्मिती करतो. मग परमेश्वर कुठे आहे असं म्हणल्यानंतर आपण काय करतो? वरतीच हात दाखवतो, तो बघून घेईल. तो बघून म्हणजे जो वरती आहे परमात्मा आपल्या सगळ्यांच्या अनुषंगाने, तो कुठे आहे? तो वरतीच राहतो. लोक कुठे आहे? वरती. ब्रह्मलोक वरती, गोलोक वरती, विष्णुलोक वरती, स्वर्गलोक वरती. मग आपण काय करतो? या सगळ्याचं असणारं म्हणजे मूळ जे आहे, कोणाच्या अंश? परमेश्वराचा अंश. तो परमेश्वर कुठे? वरती. खाली हात कधी दाखवत नाही, वरच आहे. म्हणून ऊर्ध्वमूलम, त्याच्यापासूनच या जगताची जरी निर्मिती झाली का स एकः स एवंविद सदक्षद बहुश्याम्ये प्रजायेती. तो एकटाच होता, त्याने विचार केला, बहुश्यामी, मी काय करतो? आता या सृष्टीची रचना करतो, या प्रपंचाची, संसार वृक्षाची रचना करतो, असं त्याने ठरवलं. मग तो कुठे? तो ब्रह्म ते वरतीच आहे पुन्हा. म्हणून काय? तो सर्वोत्तम ब्रह्म ज्याचे या सगळ्याचं वास्तविक मूळ काय? तस्मात् आत्मना आकाश संभूतः. तो एकच होता आत्मतत्व. त्याने काय? आकाश, आकाशात वायू वगैरे करत करत पृथ्वी, पृथ्वी अन्न, अन्नात औषधी, औषधीभ्यन्नम, अन्नात पुरुषः. आणि त्यानंतर या संपूर्ण प्राणीमात्राची निर्मिती केली. अशा प्रकारे असणार ते सर्वोत्तम ब्रह्म. म्हणून या सर्वाचं वास्तविक मूळ जे आहे ते काय? ऊर्ध्वमूलम, ते सर्वोत्तम ब्रह्म काय? या सर्वाचं मूळ आहे. आणि म्हणून ते सर्वोत्तम ब्रह्म ज्याचे मूळ आहे, असा तो ऊर्ध्वमूल. ते कुठे? ते वरती असल्यामुळे त्याची वरती मुळे असलेला, आणि खाली वृक्ष कुठे? फांद्या वगैरे सगळं खाली आलं. त्यानंतर वृक्ष, त्याच्यामधला असलेला खोड, खोडाच्या खाली असणाऱ्या फांद्या, ते या ठिकाणी सांगितलं. अशा प्रकारे त्याचं मूळ मात्र वरती आहे. ते सर्वोत्तम ब्रह्म. त्याच्यापासून खोड ब्रह्मादी, ब्रह्मापासून सृष्टीची निर्मिती, ब्रह्मा खोड. त्या ठिकाणी म्हणजे चित्र तुम्ही जर पाहिलं असेल गीता प्रेसच्या ह्याच्यामध्ये, तर काय सांगितलं? वरती ते ईश्वर तत्व दाखवून मध्ये खोडाच्या इथं ब्रह्मतत्व, ब्रह्मापासून पुन्हा सर्वाची निर्मिती. म्हणून खोड, खोडातून वृक्षाची निर्मिती. लगेच फांद्या वगैरे होत नाही, मध्ये पहिल्यांदा स्टेम, खोड येतं, आणि मग बाकीची निर्मिती. तसं या ठिकाणी सुद्धा ऊर्ध्ववरती मुळे असलेला आणि खाली शाखा असलेला काय? हा संसार रूपी अश्वत्थ वृक्ष अव्यय स्वरूपाचा आहे. हा कसा? अव्यय स्वरूपाचा, अनादि अनंत कालापर्यंत राहणारा. म्हणजे जोपर्यंत तत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत बीज वृक्ष बीज वृक्ष बीज वृक्ष ज्ञानेन अनादि कालापासून अनंत कालापर्यंत राहणारा. म्हणून हा कसा? अव्यय स्वरूपाचा आहे. कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत तत्वाचं ज्ञान होत नाही, जो पण बीज जे आहे ते भर्जन होत नाही, तोपर्यंत हा अनादि कालापासून आलेला आहे. अनंत कालापर्यंत तसाच राहतो. जोपर्यंत त्याचं जे बीज आहे संसार वृक्षाचं भर्जन होत नाही तोपर्यंत तसाच राहतो. आणि मग काय? आणि म्हणून याला काय म्हणतात? अव्यय स्वरूपाचा आहे. त्यानंतर काय? छंदांसि यस्य वर्णानि. छंद म्हणजे वेद. काय? ती त्याची काय आहे? वेद ज्याचे पाने आहे, असा जो त्या संसार वृक्षाला यस्तम वेद स वेदवित, असा असणारा हा संसार वृक्ष, ज्याचं मूळ वरती, मध्ये खोड आणि खाली असणाऱ्या संपूर्ण शाखा, वेद ही ज्याची असणारी पानं आहेत, असा हा संसार वृक्ष जो आहे, हा संसार वृक्षाला जो जाणतो तो काय? संपूर्ण सयस्तम वेद स वेदवित, तो वास्तविक पाहता
सर्व संसाराला किंवा सर्व जाणणारा होतो की वास्तविक या संसार वृक्षाचं कशा प्रकारे हा वृक्ष आहे, याचं मूल काय, याचं मध्य काय, याचा अंत काय, हे वास्तविक तत्वाने जो जाणतो तो वास्तविक या संसाराला जाणतोय, या ठिकाणी त्यांना सांगायचं. अशा प्रकारचा असणारा संसार वृक्ष जो जाणतो तो वास्तविक तत्वाला जाणतो. आणि मग असा असणारा हा संसार वृक्षाचं या ठिकाणी पुन्हा भगवंत म्हणतात त्याला काय, दृढेन छित्त्वा, त्या आसीने काय कर, या संसार वृक्षाचा तू नाश करण्यासाठी भगवंत सांगतात. त्याचं असणार विशेष भाष्य जे आहे, हे भाष्य आता उद्याच्या पाठाला आपण आरंभ करणार आहोत.